नमस्कार शेतकरी बंधूंनो, कोकणात तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खचराच्या बांधावर घेतलं जातं. तसंच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून देखील घेतलं जातं. तूर पिकाला मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी, मुळं खोलवर जाऊ शकणारी भुसभुशीत जमीन मानवते. खार आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगलं येत नाही. पहिलं पीक काढल्यानंतर जमीन योग्य वापशावर येताच खोल नांगरणी करावी आणि उन्हात जमीन चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून उत्पादकता वाढायला मदत होते. नांगरणीनंतर कुळवणी करून ढेकळं फोडावीत आणि फळी मारून जमीन समपातळीत आणावी. तुरीच्या कोकण तूर 1, ICPL 87, T21, बिपुला या सुधारित जाती आहेत. मंडळी, पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम थायरम चोळावं आणि त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावं. तूर पिकाचा कालावधी तुलनात्मकदृष्ट्या इतर कडधान्य पिकांपेक्षा जास्त असल्याने पेरणी नियमित पावसाळा सुरू होताच जून महिन्यात लवकरात लवकर करावी. कोकणात पेरणी उशिरा केल्यास बियांचा रुजवा योग्य प्रकारे होत नाही, तसंच उत्पादनात घट येते. सलग पीक घ्यायचं असल्यास हलक्या जमिनीत 60 बाय 75 सेंटीमीटर तर मध्यम ते भारी जमिनीत 75 बाय 90 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. वाणाचा कालावधी आणि पेरणी अंतरानुसार हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणं लागतं. मंडई, तुरीच्या सलग पिकासाठी हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि आवश्यकतेनुसार 50 किलो पालाश पेरणीच्या वेळी बियाण्याच्या खाली मातीत चांगलं मिसळून द्यावं. पेरणीनंतर 10 दिवसात नांगे भरावेत, तसंच आवश्यकता असल्यास विरळणी करावी. पिकात 15 ते 20 दिवसानंतर कोळपणी करावी. तसेच 1 ते 2 बेडण्या करून पीक 30 ते 45 दिवसांचं होईपर्यंत शेत तणविरहित ठेवावं. तूर खरीप हंगामातलं पीक असल्याने ते पावसावर वाढतं. पावसामध्ये जास्त काळ खंड पडल्यास सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर पीक फुलोऱ्यात शेंगा भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनामध्ये वाढ होते. पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगांवरील माशी आणि काळे सोंडे या किडींमुळे 30 ते 40% नुकसान होतं. या किडींचं नियंत्रण एकात्मिक कीड व्यवस्थापनाने करावं. अगोदरच्या पिकानंतर खोल नांगरणी, निंबोळी पेंड आणि सेंद्रिय खतांचा वापर, पिकांची फेरपालट, आंतरपिकं आणि मिश्र पिकं आणि रासायनिक उपायांचा एकात्मिक वापर केल्यास किडींचं प्रमाण कमी राहतं. घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी घाटेअळीचा विषाणू 250 LE हेक्टरी या प्रमाणात शेतात सायंकाळी फवारावं. साधारणपणे 75 ते 90% शेंगा वाळल्यावर पिकाची धारधार विळाने कापणी करावी. कापणीनंतर बांधलेल्या पेंढ्या वाळल्यावर शेंगा काठीने बडवाव्या आणि उफणणी करून दाणे आणि भुसा वेगळा ठेवावा. तेव्हा तुरीची लागवड येत्या खरीप हंगामात नक्की करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.